नमस्कार. 6 डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जवळ येत आहे. त्यानिमित्ताने मंगला पुरोहित लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे वाचन आज आपण करूया. शिक्षण हे एक दुधारी शस्त्र आहे. चारित्र्यहीन आणि विनयहीन सुशिक्षित माणूस हा पशुपेक्षाही भयंकर असतो. जर सुशिक्षित मनुष्याचे शिक्षण आम जनतेच्या हितास विरोधी असेल तर तो समाजाला शाप ठरतो. शिक्षणापेक्षा चारित्र्य महत्त्वाचे. आज भौतिक सुखाच्या हव्यासापोटी क्षणोक्षणी नीतिमत्तेला पायदळी तुडवणाऱ्या आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या प्रत्येकाला आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करायला लावणारे हे विचार आहेत. थोर समाजसुधारक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म व बालपण. मध्य प्रदेशातील महू गावातील एका कुटुंबामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. सुभेदार रामजी सपकाळ आणि भीमाबाई सपकाळ या दाम्पत्याचे बाबासाहेब हे 14वे अपत्य. बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ इंग्रजांच्या सेना विभागाच्या लष्करी शाळेत मुख्याध्यापक म्हणून 14 वर्ष कार्यरत होते. सुभेदार मेजर या पदापर्यंत त्यांना बढती मिळाली होती. सुभेदार रामजी स्वतः व्यासंगी, सुशील आणि धर्मशील होते. आपल्या मुलांमध्ये विद्येची अभिरुची असावी, त्यांनी सोज्वळ व्हावे यासाठी ते अत्यंत दक्ष असत. घरामध्ये रामायण, महाभारत यामधील कथा ते मुलांना वाचून दाखवीत. संत तुकाराम, नामदेव, मोरोपंत यांच्या काव्याचे ते मुलांकडून पाठांतर करून घेत असत. धर्मग्रंथांबरोबर इतिहास, गणित आणि इंग्रजी विषयांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. ते उत्तम ज्योतिषशास्त्रज्ञही होते. या सगळ्या गोष्टींचा बाबासाहेबांच्या बालमनावर फार मोठा पगडा होता. बाबासाहेब यांचे भविष्य घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. बाबासाहेब लहानपणी अत्यंत हूढ होते. त्यांचे अभ्यासात विशेष लक्ष नव्हते. मारामाऱ्या करण्याबद्दल त्यांनी वडिलांच्या हातचा खूप वेळा मार खाल्ला होता. अभ्यासाच्या पुस्तकांऐवजी अवांतर वाचनाची त्यांना खूप आवड होती. बागकामाचीही त्यांना विलक्षण आवड होती. लहानपणी गुरे, शेळ्या पाळणे त्यांना खूप आवडायचे. शाळेत अभ्यासामध्ये बाबासाहेब फारसे रमत नसत. त्यांचे त्यांच्या वडिलांना खूप वाईट वाटत असे. शाळेत आपल्या मुलाचा नेहमी पहिला नंबर असावा असे त्यांना वाटे. कधी रागावून, कधी जबरदस्ती करून ते बाबासाहेबांना अभ्यासास बसवीत. त्यांचे हस्ताक्षर चांगले असावे यासाठी ते खूप काळजी घेत. त्या काळी प्रचलित असलेली हावर्ड तरखडकर यांची इंग्रजी भाषांतर पाठमाला त्यांनी बाबासाहेबांकडून पाठ करून घेतली होती. बाबासाहेबांच्या पुस्तकांच्या हव्यासासाठी प्रसंगी मुलीचे दागिने गहाण ठेवून ते बाबासाहेबांना पुस्तके आणून देत असत. बालपणापासून अत्यंत कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे घरात ते सर्वांचे खूप लाडके होते. त्यामुळे घरातील त्यांचे बालपण खूप आनंदाचे होते. घराबाहेर मात्र त्यांना त्यांच्या दलित असण्याचा खूप वाईट अनुभव आला होता. गूढ प्रवृत्तीच असल्यामुळे एकदा सवर्णांच्या पानवठ्यावर त्यांनी पाणी प्यायले होते. तेव्हा सवर्णांनी त्यांना गुरासारखे बदडले होते. रेड्यांचे केस भादरणारे न्हावी दलितांच्या मुलांचे केस कापत नसत. बाबासाहेबांच्या मोठ्या बहिणी त्यांचे केस कापत असत. या गोष्टीची त्यांना मनस्वी चीड होती. परंतु घरातील प्रेम, धार्मिक, शैक्षणिक संस्कार यामुळे त्यांचे बालमन मात्र सुसंस्कारित झाले होते. भविष्यातील त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत या सर्वांचा मोठा प्रभाव होता. पाठ 2. ज्ञानयागासाठी खडतर प्रयत्न. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण खेड तालुक्यातील दापोली येथील शाळेत झाले. तीव्र स्मरणशक्ती, शुद्ध वाणी, स्पष्ट उच्चार, बुद्धिमान आणि अभ्यासू वृत्ती यामुळे बाबासाहेब शाळेत प्रसिद्ध होते. दलित असल्यामुळे शालेय जीवनात त्यांच्या आयुष्यात उन्हाळेच जास्त आले. परंतु त्याही काळात त्यांना काही शिक्षकांचे निरपेक्ष प्रेम मिळाले. प्राथमिक शाळेतील आंबेडकर या शिक्षकांचे बाबासाहेबांवर अतिशय प्रेम होते. मधल्या सुट्टीत बाबासाहेबांना खूप दूर असलेल्या घरी जेवायला जावे लागे. आंबेडकर शिक्षकांच्या नजरेला ही गोष्ट आल्यावर ते स्वतः त्यांच्यासाठी डबा घेऊन
त्यांनीच बाबासाहेबांना आपले नाव दिले. शाळेतील पटावर भिवा आंबेडकर असे नाव लावले गेले. बाबासाहेब या आपल्या शिक्षकांविषयी शेवटपर्यंत कृतज्ञ राहिले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबासाहेब व त्यांचे मोठे बंधू आनंदराव साताऱ्याच्या लष्करी शाळेत दाखल झाले. दलित असल्यामुळे त्यांच्या वाट्याला इथेही अवहेलनाच आली. त्यांना वर्गातील शेवटच्या बाकावर बसावे लागे. त्यांना प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती. शिक्षक त्यांच्या वह्यांना स्पर्श करीत नसत. शाळेचा शिपाई त्यांच्या तोंडात वरून पाणी होती. शिपाई आला नसेल तर दिवसभर त्यांना तहानलेले बसावे लागे. संस्कृत विषयावर विलक्षण प्रेम असूनही कोत्या मनाच्या शिक्षकांमुळे त्यांना संस्कृत घेता आले नाही. पुढे त्यांचे कुटुंब मुंबईत आल्यावर ते एलिफंट हायस्कूलमध्ये शिकू लागले. वडिलांचे तुटपुंजे पेन्शन, 2 मुलांचे शिक्षण, मुंबईतील खर्च, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. वडिलांनी मोठा मुलगा आनंदरावाचे शिक्षण बंद करून त्यांना नोकरीला लावले. या गोष्टीचा बाबासाहेबांवर मोठा आघात झाला. या परिस्थितीतून बाहेर पडायचे तर स्वतःच्या पायांवर लवकरात लवकर उभे राहिले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. याही शाळेत गणिताचे शिक्षक श्री जोशी आणि पर्शियन विषयाचे शिक्षक खोदाबक्ष बेहरामजी या शिक्षकांनी त्यांना शिकण्यासाठी खूप उत्तेजन दिले. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हते, परंतु हायस्कूलमधील केळुस्कर मास्तर यांच्या आयुष्यात देवासारखे धावून आले. त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेवर त्यांचा विश्वास होता, प्रेम होते. त्यांनी बडोद्याच्या सरकारकडून बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यास दिली. त्यामुळे फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी असलेल्या एलिफंट कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. इथेही त्यांचा सदरा, धोतर या पोशाखाची मुले थट्टा करीत असत. दलित असल्यामुळे फारसा मित्र परिवार नव्हताच. याच कॉलेजमधील मुल्लर साहेबांना या बुद्धिमान मुलाचा खूप अभिमान होता. आपले कपडे आणि पुस्तके ते बाबासाहेबांना देत असत. अवांतर वाचनाचा अतीव आनंद त्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये भरपूर उपभोगला. 1912 साली ते BAची परीक्षा उत्तीर्ण झाले. पाठ 3. ज्ञानयागाची यशस्वी सांगता. मनातील ज्ञानलालसा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना उच्च शिक्षण घ्यावयाचे होते. बडोद्याच्या महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचे कबूल केले, पण एका अटीवर. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतल्यावर बडोदा संस्थानामध्ये 10 वर्ष नोकरी करावी. बाबासाहेबांनी अट मान्य केली आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. अर्धपोटी राहून ते तासनतास ग्रंथालयात बसून अभ्यास करीत असत. अमेरिकेतील स्वच्छंदी आणि मोहमयी वातावरण न रमता ज्ञानार्जन हे एकच ध्येय त्यांनी उराशी बाळगले होते. प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध सादर करून 1915 मध्ये त्यांनी MAची पदवी मिळवली. त्याचवेळी इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या विषयावरही त्यांनी दुसरा प्रबंध लिहिला. त्यामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या भारतातील नोकरशाहीवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या टीकेतील सत्यता आणि ती मांडण्याची निर्भीडता परदेशस्थ विचारवंतांनाही भावली. हा प्रबंध त्यांनी कोलंबिया विश्वविद्यालयाला सादर केला. या विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. कोलंबिया विश्वविद्यालयाच्या 2 पदव्या मिळाल्यानंतरही बाबासाहेबांची ज्ञानलालसा कमी झाली नाही. उलट इंग्लंडमध्ये जाऊन आपण बॅरिस्टर व्हावे असे त्यांनी ठरविले. मिळत असलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे त्यांनी लंडनमध्ये ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरच्या परीक्षेसाठी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MSc प्रवेश घेतला. मिळत असलेल्या शिष्यवृत्तीचा काही भाग आपल्या कुटुंबियांना पाठवून उरलेल्या पैशांमध्ये ते आपली गुजराण करीत असत. 1 कप कॉफी, खाण्याची एखादी प्लेट यावर ते संपूर्ण दिवस काढीत असत. पुढे शिष्यवृत्तीची मुदत संपली. मुदतवाढही मिळाली नाही. ग्रेज इनमध्ये त्यांची बॅरिस्टर परीक्षेची 4 सत्रे झाली होती. काही सत्रे होणे बाकी होते, परंतु पैशांअभावी लंडनमध्ये राहणे अशक्य झाल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून बाबासाहेब पुन्हा भारतात आले.
बडोदा संस्थानाच्या अटीनुसार बाबासाहेबांनी काही काळ नोकरी केली, परंतु दलित असल्यामुळे अपमानकारक वागणूक आणि तेथे होणाऱ्या छळवणुकीला कंटाळून बाबासाहेबांनी तेथील नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी काही धनिक मुलांच्या शिकवण्या केल्या. पारशी धनिकाचा पत्रव्यवहार आणि हिशोब पाहिला. काही काळ सिडनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. थोडेसे पैसे जमा झाल्यावर काही मित्रांकडून कर्ज घेऊन आणि शाहू महाराजांची मदत घेऊन आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा लंडनला प्रयाण केले. तुटपुंजे पैसे हातात असताना लंडनमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य नव्हते. कमीत कमी काळात त्यांना संशोधनाचे काम पूर्ण करायचे होते. तेव्हाही अर्धपोटी राहून 1 कप कॉफी, काही ब्रेडचे स्लाईस खाऊन ते दिवस काढीत होते. ग्रंथालय उघडल्यापासून ग्रंथालय परत बंद होईपर्यंत ते तिथेच बसून अभ्यास करीत असत. संध्याकाळी परत 1 कप कॉफी आणि काही बिस्किटे खाऊन अभ्यासाला सुरुवात करीत. रात्री पोटात भुकेने आगडोंब उसळला तर 4-5 पापड भाजून खात असत. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. 1921 मध्ये त्यांनी MSc ही पदवी मिळवली. प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध सादर करून त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली. बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम हा केवळ छंद राहिला नव्हता, तर स्वतःला संपूर्णपणे गुंतवून टाकणारे व्यसनच बनले होते. या ग्रंथप्रेमासाठी प्रसंगी अर्धपोटी राहून सुट्टीमध्ये काम करून ते पैसे साठवत असत. लंडनहून भारतात परतताना त्यांच्याजवळ अफाट ग्रंथसंग्रह होता. त्यांचा त्यांनी विमा उतरवला होता. प्रचंड वाचन करणे, लघुलिपीमध्ये त्यांची टिपणे काढणे यांमुळे त्यांची मूळचीच उत्तम स्मरणशक्ती अधिक तीव्र झाली होती. कोणता संदर्भ कोणत्या पुस्तकात कोणत्या पानावर आहे ते बाबासाहेब अचूक सांगत असत.